ಸೊ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ನೋಡಿ ನಾನು ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಮಂಜುಷಾ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನೋಡಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹೇಗಿದೆ ಅಂತೇಳ್ಬಿಟ್ಟು, ಮೊದಲು ಆ ಕಡೆ ಇತ್ತು, ಇವಾಗ ಈ ಕಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ देखिए मैं धर्मस्थला के मंजूषा म्यूज़ियम आई हूँ दोस्तों. तो चलिए देखते हैं अंदर क्या है, कैसा है. तो ऐसा है दोस्तों, देखिए ऐसा है. नडीरी ಈಗ ಒಳಗೆ ಹೋಗೋಣ, ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನೋಡೋಣ ಸ್ನೇಹಿತರೆ. देखिए दोस्तों, यही है धर्मस्थला का मंजूषा वस्तु संग्रहालय, म्यूजियम है मंजूषा नाम का. ಸೊ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದು ಮಂಜುಷಾ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯ ಧರ್ಮಸ್ಥಳದಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು. ಸೊ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೋಗಿದ್ದು. ಸೊ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ವ, 25 रुपये ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಟಿಕೆಟು. ಸೊ हर की वहाँ से हम गए थे टिकट लेके. एक पर हेड 25 रुपये है दोस्तों. तो यहाँ से जाके अंदर सब घूम के हम इधर से आए हैं. तो इಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಸ್ನೇಹಿತರೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ. तो देखिए अंदर आने पर ऐसा है. देखिए यहाँ पर एक गाड़ी रखी गई है, मॉरिस माइनर है. ये इंग्लैंड की है, 1933 में इसको बनाया हुआ था, तब का मॉडल है ये. ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇದು ಮೋರಿಸ್ ಮೈನರ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇದು ನಿರ್ಮಾಣ ಇಂಗ್ಲೆಂಡಿನಲ್ಲಾಗಿರೋದು 1933ರಲ್ಲಿ. ಸೊ ಇದು 4 ಸಿಲಿಂಡ್ರು ಮತ್ತು ಪೆಟ್ರೋಲು. ವೇಟ್ ಇದ್ರದ್ದು 600 kg ಭಾರ तूका. तो देखिए दोस्तों, ये 4 सिलेंडर की है और पेट्रोल भी है, HP 8 लीटर, और इसका वेट है 600 kg. देखिए कैसी है ये, 1933 का मॉडल है ये. ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, 1933 मॉडल ಇದು. ಸೊ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನೋಡಿ ಹೀಗಿದೆ. तो देखिए यहाँ पर ऐसे है, कितने अच्छे से यहाँ पर इसको देखिए कितने अच्छे से मूर्ति बनाई है. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಈ ವಿಗ್ರಹನ. ಸೊ ಇಲ್ಲಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದರೆ ನೋಡಿ, देखिए ये कैसा है. यहाँ पर देखिए ये सब पहले के ज़माने के हैं. देखिए ये सब उस ज़माने के हैं. देखिए कितनी अच्छी कारीगरी की गई है ನೋಡಿ. ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಕೆತ್ತನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಇದು ಮ್ಯೂಸಿಯಂ ಅಲ್ವಾ, संग्रहालय. सो ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ये म्यूज़ियम है, तो इसको देखने के लिए सब रखा गया है. तो ऐसा है. देखिए यहाँ पर एक द्वार है. ಇದು ನೋಡಿ, ಇಲ್ಲೊಂದು ದ್ವಾರ ಇದೆ. देखिए ये डॉक्टर वीरेंद्र हेगड़े की स्टैचू है ये. ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವರು ಧರ್ಮಸ್ಥಳದ ಧರ್ಮಾಧಿಕಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ ವೀರೇಂದ್ರ ಹೆಗ್ಡೆ ಅವರ ಇದು प्रतिकृति. ಇದು सिलिकॉन प्रतिकृति, तो सिलिकॉन प्रतिकृति. देखिए ऐसा लग रहा है कि जैसे कि रियल खड़े हैं, है ना. तो ऐसा है ನೋಡಿ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ. ಇವರ ಪಾದದಲ್ಲಿ ಉಗುರುಗಳು ಸಹ ಎಷ್ಟು ರಿಯಲ್ ಆಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. देखिए इनके पैर में नाखून तक कैसे रियल बनाए गए हैं. देखिए ये सिलिकॉन प्रतिकृति है, तो सिलिकॉन स्ट्रक्चर है ये. तो ऐसा है, कितना अच्छा बनाया गया है. देखिए ये जो सिलिकॉन प्रतिकृति ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. देखिए वहाँ पर इनको जूम से देखिए, एक एक झूरी भी नज़र आ रही है उनके फेस की. ಒಂದೊಂದು ನೆಗೆನೂ ಸಹ ಬಂದಿದೆ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ನೋಡಿ, ರಿಯಲ್ ಆಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಹಾಗೆ ಅಲ್ವಾ. ಈ ರೀತಿ ಇದೆ. ಓ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲೂ ಸಹ ಬಸವಣ್ಣ स्टैचू ಇದೆ. देखिए यहाँ पर भी कैसे है. देखिए ये पता है, ये हुंडी है दोस्तों, जैसे दान करने वाली हुंडी होती है ना, उस ज़माने की ऐसी है. ಇದು ದಾನ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ದಾನವನ್ನು ಮಾಡುವಂಥದ್ದು ಈ ರೀತಿ ಇದೆ. देखिए ये स्केल है, तकड़ी ಇದು. सो जैसे कि तोलने के लिए तराजू का इस्तेमाल करते हैं ना, वो तराजू है उस ज़माने की. ತೂಕ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಕ್ಕಡಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅದು. ಇದು ನೋಡಿ, ಇದು ಸಹ ತುಲಾಭಾರ ಮಾಡ್ತಾರಲ್ವಾ, ಅದು ಇದ್ರ ಮೇಲೆ ಒಂದು ಕಡೆ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಕೂರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಅವರಿಗೆ ಭಾರ ಆಗುವಂಥದ್ದು ನಾಣ್ಯಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಹೂಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಆ ರೀತಿ. तो यहाँ पर एक तरफ इंसान को, एक तरफ चीज़ों को रख कर उनके जितना उनका वज़न होता है उतना उसका वेट डाल के उसको दान किया जाता है. तुलाभारा बोलते हैं इसको. देखिए ये भी उस ज़माने की चीज़ें हैं, आप लोग देख सकते हैं ये सब.
इसकी अलग हिस्ट्री पढ़ के बोलेंगे तो टाइम हो जाएगा। सो नोड़ी स्नेहितरे ಇದು ये क्या है पता है दोस्तों, ये है ना लॉक है, जैसे ताला डालते हैं ना, तो ये इस देवल में डालना जाने वाला ताला है ये। हाँ, टेंपल का लॉक है ये। तो ಸ್ನೇಹಿತರೆ ಇದು ದೇವಸ್ಥಾನದ ಬೀಗ ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ ಆವಾಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದೆಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ನಾನು ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಕೂತ್ಕೊಂಡೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಟೈಮ್ ಆಗುತ್ತೆ, ಇನ್ನೂ ತುಂಬ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕಲ್ವ। सो देखिए उस ज़माने में जो जो चीज़ें यहाँ पर इस्तेमाल की जाती थी वो सब है। ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಏನೇನು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ರು ನೋಡಿ, ಇದೆಲ್ಲ ವಸ್ತುಗಳು ಇಲ್ಲಿ ಇದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ। ನಾನು ಎಲ್ಲದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಹೇಳುವಂಥದ್ದು ಆಗಲ್ಲ। ಸೊ ಇಲ್ಲಿಗೆ ಒಂದು ಬಂದಾಗ ನಾನು ಆವಾಗ ವೀಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ। ಸೊ ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಮಂಗಳೂರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕಲ್ವ। जब हम धर्मशाला के लिए ही आएंगे तब हम बना के डालेंगे दोस्तों, अभी तो बहुत जगह जाना है ना। तो देखिए यहाँ पर इसमें सब शायद पकाया जा रहा था उस ज़माने में। देखिए कितने बड़े बड़े हैं बर्तन, ये देखिए चम्मच देखिए, ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲೆಲ್ಲ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅನಿಸುತ್ತೆ। ನೋಡಿ ಸೌಂಡ್ಗಳೆಲ್ಲ ಹೇಗಿದ್ದಾವೆ, देखिए ऐसा है यहाँ पर भी एक मंटप है। देखिए कितने बड़े बड़े हैं चीज़ें, ನೋಡಿ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡದಿದ್ದಾವೆ, आप लोग देख सकते हो इसको। ऐसा है यहाँ पर देखिए, ये पहले के ज़माने के इस्तेमाल में किए जाने वाले चीज़ें हैं, पत्थर हैं, उस ज़माने में जो यूज़ किया जाते थे वो। देखिए यहाँ पर हैं सब, यहाँ पर डिटेल दिया गया है दोस्तों। देखिए ये सब शंख हैं, तो नहीं पढ़ पा रहे हैं हम, ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ಸ್ನೇಹಿತರೆ ನಾನು ಇದೆಲ್ಲ ಓದಿ ನಿಮಗೆ ಹೇಳೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಸೊ ಹೀಗಿದೆ ನೋಡಿ, ಇದು ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಮಡಿಕೆಗಳ ತುಂಡುಗಳು। देखिए उस ज़माने में ये जो मटके के मिट्टी में बनाए जाते मटके के होते हैं ना, तो ये उस ज़माने में यूज़ किए जाने वाले मटके के पीसेस है, जो मिट्टी के बर्तन होते हैं ना उसके पीसेस है, मटकेಗಳ ತುಂಡುಗಳು ಇದೆಲ್ಲ। ये देखिए उस ज़माने के ये सब ज्वेलरी है ನೋಡಿ, ಇದೆಲ್ಲ ಅದು ಇದು ಮಹೇಂಜೋದಾರೋ ಅವರು ಆಗಿನ ಜನಾಂಗಗಳು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಇದು ಒಡವೆಗಳು। महेंजोदारो के ज़माने में यूज़ किए जाने वाले ये ज्वेलरी है दोस्तों। तो ये सब देख सकते हैं आप लोग। देखिए यहाँ पर भी है, ये अलग अलग पत्थरें हैं जिसका नाम सब दिया गया है, लेकिन पढ़ने का टाइम नहीं है और एक्सप्लेन करने का भी टाइम नहीं है। ಇದೆಲ್ಲ ಓದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ನಿಮಗೆ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ನನ್ನ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹಾಗಾಗಿ ಜಸ್ಟ್ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಸೊ ಇಲ್ಲೂ ಸಹ ನೋಡಿ, ಇಲ್ಲೂ ಇದೆ, ಸೊ ಈ ಕಡೆನೂ ಇದೆ। ಸೊ ನೋಡಿ ಹೀಗೆಲ್ಲ ಇದೆ। आप लोग देख सकते हैं दोस्तों। देखिए इधर, देखिए यहाँ सब ये बुद्धिस्ट वज्रा बेल है, ये सब बेल है, घंटियाँ जो पूजे के वक्त ಯೂಸ್ किया जाता है ना, वो पूजे ಸಮಯದಲ್ಲಿ ಬಳಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಗಂಟೆಗಳು ಇದು ನೋಡಿ। आप लोग देख सकते हो इन सब चीज़ों को। तो ऐसा है दोस्तों, ऐसा पूरे ऐसे ही हैं। ऐसा है, इधर भी देखिए, यहाँ पर देखिए कैसा है। ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಉದ್ದಕ್ಕೂ ಎಲ್ಲ ವಿಗ್ರಹಗಳು ಎಲ್ಲ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಸೊ ನೋಡಿ
ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಸಹ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಓದೋಕ್ಕೆ टाइम ಇಲ್ಲ। सब कुछ लिखा है यहाँ पर, लेकिन पढ़ने के लिए टाइम नहीं है दोस्तों। तो ऐसा है, देखिए आप लोग। देखिए तो यहाँ पर देखिए ऐसा है। तो देखिए दोस्तों, ऐसा है, सब देख रहे हैं। टाइम नहीं है दोस्तों, नहीं तो हम पूरा डिटेल से आप लोगों को दिखाते, लेकिन अभी टाइम नहीं है, इसलिए जल्दी जल्दी में दिखा रहे हैं, क्योंकि अभी बहुत जगह जाना है हमें। ऐसा है, ತುಂಬ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕು ಸ್ನೇಹಿತರೆ, ಹಾಗಾಗಿ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ರ। ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ನಾನು ಅರ್ಜೆಂಟಲ್ಲಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। यहाँ देखिए कितने कितने बड़े शंख बोलते हैं ना, ನೋಡಿ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡದಿದ್ದಾವೆ ಶಂಖ। ಇದೇ ಥರಕ್ಕೆ ಹೋಲುವಂಥ ಶಂಖ ನಮ್ಮ ಮನೇಲೂ ಒಂದಿದೆ, ಮನೇಲಿ ಎಲ್ಲಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇದೆ। तो इससे मिलता जुलता हुआ एक हमारे घर में भी है, पता नहीं कहाँ है, घर चेंज करेंगे तो मिलेगा। देखिए सो ऐसा है इधर सब। तो दोस्तों देखिए दोस्तों, ये कछुए के पीठ पर बनाया गया है। ಇದು ಆಮೆಯ ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಚಿಪ್ಪಿರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಒಂದು ಪ್ರಳಯ ಆಗುವಂತಹ ದೃಶ್ಯ ಇದು। जब तूफान आया ना, तो उसका ये एक दृश्य इसके ऊपर रचा गया है। तो यहाँ पर भी देखिए ऐसे ही बहुत से शंख है, इಲ್ಲೂ ಸಹ ನೋಡಿ ತರತರದ ಶಂಖಗಳು ಇಲ್ಲಿ। ये देखिए दोस्तों, ये इजिप्ट की एक स्टैचू बनाई गई है। देखिए जैसे मम्मी बोलते हैं ना, जो उसको बांध के ऐसे रखा जाता था, शायद उसका है। ಇದನ್ನು ನೋಡಿ, ಈಜಿಪ್ಟಿನ ಇದೊಂದು ವಿಗ್ರಹ ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಇದನ್ನು ಸಮಾಧಿ ಎಂತರ ಒಂದು ದೇಹವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಏನು ಅಂತ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಅದು ಓದೋಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ನೀವು ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ತೊಗೊಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ। ಸೊ ಹೀಗಿದೆ। ये देखिए दोस्तों, ये जो समंदर के अंदर मछलियाँ होती हैं ना, जैसे कि शार्क हो गए, डॉल्फिन हो गए, तो उनके ये हड्डियाँ हैं। देखिए ये शायद उसकी पीठ की हड्डी होती है ना, वो है, ये उनका कांटा है। हाँ सच में, ये उस मछली की वेल मछली होती है ना, तो वेल मछली के पीछे के जो बोन के हड्डियाँ होते हैं वो है ये। ಇದು ತಿಮಿಂಗಿಲದ ಬೆನ್ನೆಲುಬು, ಇದು वेल मछली का है ये। तो ये उनका कांटे हैं, तो ಇದು ಅದರ ಮುಳ್ಳು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು। हाँ, वेल मछली का बैकबोन है ये, बैक के जो बोन्स होते हैं ना वो है। ಇದು ತಿಮಿಂಗಿಲದ ಇದು ಬೆನ್ನಿನ ಮೂಳೆಗಳಿದು। देखिए कैसा है। तो यहाँ पर ये सब है दोस्तों, सब जगह स्टैचू रखा गया है, और ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಸ್ಟ್ಯಾಚು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನೀವು ನೋಡ್ಬೋದು। ಸೊ ऊपर भी देखिए, ಮೇಲೂ ಸಹ ನೋಡಿ ಹೇಗಿದೆ। देखिए कैसा है, ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ। ಇದು रथ ಸ್ನೇಹಿತರೆ, ये रथ है उस ज़माने का, आप लोग देख सकते हो। एक गाड़ी है ನೋಡಿ, ಇದು ಸಹ ಗಾಡಿ, ಇದು ಎತ್ತಿನಿಂದ ಎಳಿತಾ ಇದ್ರು, ಯಾವುದರಿಂದ ಎಳಿತಾ ಇದ್ರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ गाड़ी ये भी एक गाड़ी है, पता नहीं किससे इसको खींचा जाता था, बैलों के सहारे या क्या है पता नहीं। तो देखिए यहाँ का दृश्य ऐसा है।